मी राज्यातल्या मोठ्या नेत्यांसोबत काम केलंय, पण तुम्हाला मी आज त्यांचा आणि देवाभाऊचा फरक सांगणार आहे. फरक, गोष्ट छोटीशी आहे पण कार्यकर्त्यांसाठी महत्वाची आहे. मला आठवतं की ज्या वेळेला आपण विरोधी पक्षात होतो त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सतत देवाभाऊचा अपमान करायचे, कमरेखालचे वार करायचे, वाटेल ते बोलायचे, खोटे नाटे आरोप करायचे. एक दिवस मी ठरवलं की मी जाणार. मी कुठे जाणार? मी जाणार मातोश्रीवर आणि जाब विचारणार उद्धव ठाकरेंना, का खोटे नाटे आरोप तुम्ही आमच्या देवाभाऊवर करताय? मला माहित नाही, कुठून तरी देवाभाऊंना कळलं. ते म्हणले या जरा. मी गेले. कुठे चालले उद्या? म्हटलं देवाभाऊ मी चालले मातोश्रीवर. कशाला चालल्या? म्हटलं जाब विचारायला चालले मुख्यमंत्र्यांना. मुख्यमंत्री राहतात ना तिकडे, त्यांच्या घरी जाऊन जाब विचारते. मैत्रिणींनो, फार मोठी गोष्ट आहे बरं. काय म्हणले मला? मला म्हणले चित्राताई तुमचा राग कोणावर आहे? मी म्हटलं मुख्यमंत्र्यांवर. अहो मग त्यांच्या घरी का जाताय? मुख्यमंत्री एकटे नाही राहत तिथे, त्यांचा परिवार राहतो आणि त्यांच्या परिवाराला आपल्याला त्रास नाही द्यायचा. अरे कुठला नेता बोलेल असं? ते म्हणले तुम्हाला जाब विचारायचा ना, मंत्रालयात जा आणि विचारा, पण कुणाच्या परिवारावरती तिकडे जाऊन त्यांना त्रास देणं हे आपलं काम नाही. अशा विचारांचा आपला देवाभाऊ आहे. मैत्रिणींनो, आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.